सारसोळ्याचं रामलीला मैदान, त्या मैदानावरती सातत्यानं धुमाकूळ घालणारा हा नवसाती दिवा संघ आणि त्याच्यानंतर गिरीश सावंतची जी बॅट बोलली होती, लेफ्ट हँडर बॅट्समॅन डेंजरस होता गिरीश सावंत, एका काळी गाजवलं होतं नाव तो ओमी केणी. आणखीन एक लेफ्ट हँडर आलाय या दिवा गावामध्ये. लेट्स प्ले, पहिला बॉल विकी बनसोडे, पहिलाच बॉल ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेला. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक जर पाहिला तर संदेश पाटील यांच्याकडनं झालेली ही चूक. संदेश पाटील अशा प्रकारचे चेंडू सोडत नाही, हे कधीच तरी पाहायला मिळतं. अकाउंट ओपन झाले नवसाती दिवा या टीमचं, सिंगलने मात्र या ठिकाणी अकाउंट ओपन झाला. पहिल्याच बॉल वरती गुड्डूच्या बॅटमधून आपल्याला सिंगल पाहायला मिळाली. गिरीश सावंत आपल्याला पाहायला मिळतील आता मात्र स्ट्राईक वरती आहेत विकी बनसोडे. तळोली गावाला मिळालेला हा हिरा आहे. खऱ्या अर्थाने या खेळाडूने खूप चांगलं प्रदर्शन सातत्याने केलेलं आहे. गावदेवी तळोली जर विजयाच्या उंबरठ्यावरती असेल ना, याचा 100% गेम जो आहे तो चांगलाच पाहायला मिळालेला आहे. कधीच निराश केलेला नाही या तळोली गावातल्या ग्रामस्थांना, चाहत्यांना, त्याचबरोबर तळोली टीमच्या कॅप्टनला भरपूर खूप चांगला मित्र म्हणून या खेळाडूने खेळ दाखवला. संदेश पाटील या टीम कडे जर पाहिलं तर एक खूप चांगला खेळाडू आहे विकी बनसोडे यांचा. हा चेंडू जर पाहिला गिरीश सावंत यांच्यासाठी जोरदार अपील केलेली होती, परंतु अपील फेटाळली आणि हा बॉल जर पाहिला तर निर्धाव आणखीन एक बॉल डॉट बॉल पाहायला मिळतोय गिरीश सावंत यांच्यासाठी. दुसरा बॉल डॉट पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती सिंगल रन काढून दिली होती, त्याच्यानंतर मात्र थोडासा जर पाहिलं तर थांबवून ठेवलं गिरीश सावंत. पहिलाच बॉल जर पाहिला फेस करत असताना टप्पा पडल्यानंतर कदाचित थोडासा खाली राहिला बॉल. अपील जोरदार केली होती विकी बनसोडे, राईट ऑफ द विकेट. यावेळचा बॉल हो 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 काय पेस आहे, काय वेग आहे विकी बनसोडेकडे. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये विकेट किपर आपल्याला पाहायला मिळाले आणि विक्रांत पाटील आणि त्यांच्या हातामध्ये बॉल विसावला गेला. भरपूर गती होती, विक्रांतला देखील कळालं नसेल ज्यावेळेस बॉल त्याच्या हातामध्ये येऊन विसावला, एवढ्या स्पीडने बॉल रिलीज केला बनसोडेने. 5 ओव्हरची ही मॅच. आतापर्यंत खूप चांगला वेग आपल्याला पाहायला मिळाला विकीच्या माध्यमातून. यावेळचा बॉल मात्र जर पाहिला तर चांगला चेंडू होता. पंचांचा इशारा, डिक्लेरेशन मध्ये फक्त एक सिंगल मिळेल. खूप चांगली सुरुवात मित्रमणी गावदेवी तळोळी या टीमच्या आपल्याला पाहायला मिळते. एक तन्मय पाटील आहे गोलंदाज गावदेवी तळोळी टीमकडे, दुसरा विकी बनसोडे. तो खऱ्या अर्थाने भरपूर वेग दाखवत असताना आपल्या गोलंदाजीचा टीमची धावसंख्या जर पाहिली तर फक्त आणि फक्त 2 धावा. 4 बॉल आतापर्यंत झालेत आणि 2 धावा दाफलकावरती सध्या आपल्याला पाहायला मिळतात. टीम नवसाती दिवा संघ याच मैदानावरती रोजचा सराव, याच मैदानावरती रोजची प्रॅक्टिस आपल्याला पाहायला जरूर मिळते. परंतु या मॅच मध्ये सध्या तरी 4 बॉल झाल्यानंतर थोडासा बॅकफूट वरती आहे. मॅच अजून भरपूर लांब आहे, मॅच अजून भरपूर मोठे आहे. आमचे विजयदादा म्हात्रे निरोळ गावाचे खंबे समर्थक, त्यांचं देखील आम्ही सरचे स्वागत करतोय. जाऊया मॅच कडे पुन्हा एकदा. विकी बनसोडे अप्रतिम दर्जाची गोलंदाजी विकी बनसोडेने आतापर्यंत केलेली आहे. वेग भरपूर आहे विकीकडे, विकीकडे वेग आहे, विकीकडे गोलंदाजी खूप चांगली आहे. विकी फिल्डिंग खूप चांगली करतो, बॅटिंग तेवढीच दमखम ठेवतो. म्हणजे ऑलराऊंडर आहे गावदेवी तळोळी टीमचा. यावेळचा बॉल जर पाहिला तर टॅप केलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. गुड्डूची विकेट भरपूर महत्वाची आहे आणि इथे 2 धावा मिळतील की काय. या 2 धावेबरोबर संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 4 या आकड्यावरती. तुषार पाटील गुड्डू या खेळाडूला क्रीज वरती थांबणं, नवसाती दिवासाठी टार्गेट सेट करून देणं भरपूर महत्वाचं आहे. तुषारची खेळी सर्व काही सांगून जाईल. 2 धावा, 4 धावा दाफलकावरती. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. तुषार पाटील आपला पाहायला मिळतो स्ट्राईक वरती, जो सातत्याने पॉवर प्ले मध्ये चांगला खेळी करतो अशी ओळख गुड्डूची आहे. यावेळेस तुषार पाटीलच्या बॅटमध्ये चांगला फटका लागवलाय, परंतु डीप मध्ये होतं प्रोटेक्शन आणि फलंदाज क्रमांक पहिला नवसाती दिवा टीमला मोठा धक्का लागत असताना तुषार पाटील वॅक टू द डगआउट. पहिल्याच ओव्हर मध्ये पहिला धक्का विकी बनसोडेने दिलाय, मोठा धक्का आणि गावदेवी तळोळी टीमला मिळते पहिली सफलता. ओव्हर क्रमांक पहिली संपली. 4 धावा दाफलकावरती, 1 गडी बाद. संघ नवसाती दिवा.
पिठूचं दुसरं षटक घेऊन तन्मय पाटील गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. गावदेवी तळोली टीमचा आणखीन एक चांगला गोलंदाज तन्मय पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. गिरीश सावंत आता अशा मात्र गिरीश सावंत वरती भरपूर काही असतील. तुषार पाटीलची विकेट गेल्यानंतर गिरीश सावंतकडे जबाबदारी असणार आहे आणि ती जबाबदारी स्वीकारावी लागेल. आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन खेळ करावा लागेल नवसादी दिवा टीमसाठी. गिरीश सावंत स्ट्राईक वरती नॉन स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतील वेदांत पाटील. तन्मय पाटीलचा पहिलाच बॉल मात्र बॅटची एज, परंतु या बॉल वरती सिंगल रन मिळेल का? यस, मिळालेली आहे. एक सिंगल रन मिळाली. जर शाळेला बॉल लागला, जी मागे तुम्हाला शाळा दिसते, बॅनर दिसत आहेत, जो काळा पडदा दिसतोय तुम्हाला, त्याला बॉल लागून जर मैदानामध्ये बॉल राहिला तर धावून काढायचे आहेत. पत्र्याला बॉल लागला तर डिक्लेरेशन दिली जाईल. ज्या मैदानाच्या आतमध्ये 2 झाड तुम्हाला दिसतात, त्या झाडाला जर बॉल लागून जर झेल पकडला तर फलंदाज नॉट आउट असेल. कोणत्याही ओव्हरमध्ये जर बॉल गेला तर नवीन बॉल दिला जाईल. यावेळचा फटका जर पाहिला तर चांगला पाहायला मिळतोय. लॉंगॉनच्या रिझनला आहेत रोशन कोळी या ठिकाणी. आणखीन एक चांगले क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले आणि या एका रन बरोबर टीमची धावसंख्या जर पाहिली तर ती जमपोचती 6 या आकड्यावरती. गावदेवी तळवली संघ आतापर्यंत खूप चांगला खेळ केलाय. गावदेवी तळवली संघ जर पाहिलं तर संघर्ष भरपूर केले याही टीमने. यावेळचा बॉल पुन्हा एकदा चांगला चेंडू परंतु पंचांचा इशारा आला. हा व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉलच्या सह्याने नवसादी दिवा संघ जाऊन पोचते पुढे 7 या आकड्यावरती. 7 धावा फलकावरती आतापर्यंत पाहायला मिळतात. यावेळचा बॉल पुन्हा एकदा षडांपुल केलाय परंतु डिक्लेरेशन मध्ये आणखीन 1 रन पाहायला मिळेल. एक धावसंख्येने मात्र नवसादी दिवा संघ पुढे चालला. मोठे फटके अजूनपर्यंत आलेले नाहीयेत. एकही मोठा फटका अजूनपर्यंत आलेला नाहीये. एकही चौकार एकही षटकार पाहायला मिळाला नाहीये. या मैदानावरती रोजचा सराव करत असताना या मैदानाचा अंदाज पाहिजे मी तर म्हणेन गिरीश सावंत यांना देखील, परंतु त्यांच्या बॅटमध्ये रन्स येत नाहीयेत. बॅटमध्ये रन्स आल्या तर मित्र म्हणेन गावदेवी तळवली टीमला चांगली फाईट करू शकता, परंतु इथून धावा जर आल्या नाहीत, सिंगल डबल जर चालू राहिले तर कदाचित या मॅच पासून दूर जावं लागेल. तळवली संघ चांगल्या फॉर्म मध्ये आहे. यावेळचा बॉल जर पाहिला तर पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक देखील विकी बनसोडे तैनात होते. फिल्डिंग मध्ये देखील लाजवाब काम करत असताना फलंदाज क्रमांक 2 वेदांत पाटील रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय आणि आणखीन एक धक्का लागतोय नवसादी दिवा या टीमला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोनित मडवी आपल्याला पाहायला मिळतात. नॉन स्ट्राईक वरती आहेत, परंतु गिरीश सावंत डावकुळ्याचा फलंदाज. मैदानाचा संघर्ष चालू होता परंतु संघर्ष संपुष्टात आलाय का? यस, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर गिरीश सावंतच्या बॅटमधनं षटकार येत असताना या षटकाराची गरज होती खऱ्या अर्थाने नवसादी दिवा टीमला, कारण की संपूर्ण खेमा जो आहे तो शांत आहे नवसादी दिवा टीमचा. मोठे फटके येत नव्हते आणि हा मोठा फटका आल्यानंतर आशाची किरण जी आहे ती जागलेली आहे. बॅटला बॉल लागणे गिरीश सावंतच्या भरपूर महत्वाचं होतं. शेवटचा 1 बॉल शिल्लक, टीमची धावसंख्या 14. तन्मय पाटीलचा शेवटचा बॉल, खूप चांगलं षटक आतापर्यंत त्यांनी देखील हाताळलाय. यावेळचा बॉल पुन्हा एकदा षडंपोल केलाय समोरच्या दिशेला. बॉल सीमा रेषा पार, 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. या चौकाराच्या सह्याने मात्र पॉवर प्लेच्या 2 ओव्हरमध्ये चांगली धावसंख्या पाहायला मिळते. नवसादी दिवा टीमची 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या 18, 2 गडी बाद नवसादी दिवा.
चला विकी बनसोडे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. विकी बनसोडेचा हा बॉल वेगवान चेंडू पाहायला मिळाला. उसळी घेतली आणि हा बॉल निर्धाव पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी करतोय, काय वेग आहे विकी बनसोडेकडे. विकी बनसोडे खूप चांगली गोलंदाजी करत असताना विकी बनसोडेकडे एवढा पेस नव्हता, परंतु ज्या प्रकारे प्रॅक्टिस सराव भरपूर महत्वाचा आहे. सराव खूप चांगला पाहायला मिळाला विकी बनसोडेचा. ज्या प्रकारे तो सध्या बॉल रिलीज करतोय. यावेळचा बॉल गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं आहे. फुल टॉस बॉल होता, तिथे मात्र झेल खूप चांगला टिपला. आणखीन एक फलंदाज 9-7 दिवा संघ, संपूर्ण संघ जर पाहिला तर बॅकफुट वरती पाहायला मिळतोय. कारण की आता काहीच कळत नाहीये की कोणत्या सिच्युएशनला काय करायचं. टीमची धावसंख्या जर पाहिली तर ती जाऊन आपण स्थिर पाहायला मिळते आपल्याला. फक्त आणि फक्त 18 धावा दाफलगावरती आहेत. पंचांचा इशारा येत असताना हा नो बॉल आहे. हा बिमर बॉल तुमचा 12th मॅन आहे या ठिकाणी आणि तुम्ही पाहू शकता की हा बॉल वर आहे की नाही. चला तुमच्या 12th मॅननी देखील पाहिलेला आहे. हा नो बॉल आहे आणि जीवनदान मिळाला आहे रोनित मडवीला. या ठिकाणी 1 रन मिळेल या बॉल वरती. 19 धावा, 2 धावा आहेत. ओके, 2 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. नो बॉल. बॉल जर पाहिला तर चांगला फटका, पण एकदा मिसफिल्डिंग झालेली आहे. 1 रन मिळाले आणि बघता बघता मिसफिल्ड झाल्यानंतर 2 धावा इथून सहजरित्याने कंप्लीट केलेल्या आहेत रोनित मडवी आणि गिरीश सावंत यांनी. एकवीस धावा दाफलकावरती 21 रन स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत विकी बनसोडे. आतापर्यंत 2च चेंडू झालेले आहेत. विकी बनसोडे चांगली गोलंदाजी करतो. रोनित मडवी स्ट्राईक वरती आहेत. रोनित मडवी यांच्यासाठी हा बॉल, आणखीन एक बॉल खूप चांगला पाहायला मिळतोय. ताकीद दिली, वॉर्निंग दिली गोलंदाजाला. यापुढे जर गोलंदाजाने हे चेंडू टाकले तर कदाचित बॉल घोषित केले जातील. शॉर्ट बॉल टाकण्याचा प्रयत्न आणि शॉर्ट बॉल वरती जास्त प्रमाणामध्ये आपण पाहतोय जोर देत असताना विकी बनसोडे. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. पुन्हा एकदा इथे बॅटची एज लागलेली. 1 रन सहजरित्याने कंप्लीट होईल. या 1 रन बरोबर संघाची धावसंख्या जर पाहिली तर ती जाऊन पोहोचती 22 या आकड्यावरती. शेवटच्या अजूनही या ओव्हर मधले बॉल शिल्लक 2. चला विकी बनसोडे पुन्हा एकदा तयार. आता गिरीश सावंतच्या बॅटमध्ये रन्स येणं भरपूर महत्वाचं आहे. गिरीश सावंत ट्रम्प कार्ड आहे या टीमचा. यावेळचा बॉल पायावरती आदळला गेला. जोरदार अपील OBWच्या स्वरूपामध्ये इथून गिरीश सावंतला देखील परतावा लागेल. आणखीन एक फलंदाज 9-7 दिवा टीम
बाद होतोय. ज्या खेळाडूकडनं अपेक्षा होत्या, ज्या खेळाडूकडनं आशा होत्या, त्या आशेवरती पाणी फेरत असताना इथे फलंदाज क्रमांक 3 गिरीश सावंत बाद होतोय. आता समीकरण जर पाहिलं तर चेंडू आतापर्यंत झालेत 5 आणि 5 बॉल मध्ये जर पाहिलं तर धावा फक्त आणि फक्त खर्च केल्यात विकी बनसोडेने. 4 धावा खर्च केलेले आहेत. म्हणजेच की काय विकी बनसोडे पूर्णपणे हवी झालाय. नवसाती दिवा या टीम वरती. मोठा संघ नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये भरपूर अभिराज्य गाजवलं नवसाती दिवा या टीमने. परंतु घरच्या मैदानावरती घरच्या स्पर्धेमध्ये थोडासा मात्र डगमगलाय हा संघ. हर्षल पाटील आलाय नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. हर्षल पाटील समोर विकी बनसोडे. शेवटचा बॉल कशा पद्धतीने रिलीज केला जाईल. व्हेरिएशन वाला येईल का पेसने बीट करेल. याच गतीमध्ये परिवर्तन केलं गेलंय. समोरच्या दिशेला खेचलाय स्ट्रेट आणि आणखीन एक षटकार येतोय. या षटकाराच्या सहाय्याने मात्र आता धावसंख्या जी स्थिरावलेली आहे नवसाती दिवा टीमची 28 या आकड्यावरती धावसंख्या पोहोचलेली. 3 ओव्हरचा खेळ झाल्यानंतर खूप चांगला फटका पाहायला मिळाला. आल्या आल्या फलंदाज हर्षनच्या बॅटमध्ये आपल्याला चांगला फटका पाहायला, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका पाहायला मिळाला आणि या षटकाराच्या सहाय्याने टीमची धावसंख्या 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 28-3 गडी बाद. सध्या स्थिती टीम नवसाती दिवा या टीमची. टीमची धावसंख्या जर पहिली तर 30 धावा दाफलकावरती लागलेले आहेत. रोनित मडवी स्ट्राईक वरती. यावेळचा बॉल रोनित साठी. इथे पुन्हा एकदा आणखीन एक फलंदाजाचा बाद होतो. रोनित मडवी आपल्या टीम साठी जास्त धावा बनवू शकला नाही. आणखीन एक फलंदाज स्वस्तामध्ये बाद होत असताना रोनित मडवी बॅक टू द डगआउट. टीमची धावसंख्या 30 धावा दाफलकावरती. मनोज गोलंदाजी मार्ग वरती असताना खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत तरी केलेली आहे. मैदानाच्या आतमध्ये रितेश जात असताना रितेश मडवी आपल्याला पाहायला मिळतात मैदानामध्ये. नवसाती दिवा संघ संपूर्ण संघ थोडासा बॅकफुट वरती पाहायला मिळतोय. या टीमला इथून जर बारी घ्यायची असेल तर या जोडीवरती निर्भर आहे. यावेळचा बॉल जर पाहिला तर समोरच पडला होता परंतु बॅटच्या मिडलला लागलेला नाही. डायरेक्ट हिट झालेली आहे परंतु इथे सिंगल रन मिळेल का. मिळाली पाहिजे. यस मिळाली. बॉल निघून जाईल डिक्लेअर मध्ये. टीमची धावसंख्या जर पाहिली तर ती जाऊन पोहोचती 31 या आकड्यावरती. 31 धावा दाफलकावरती लागल्यात. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला आणि 31 वरती 4 सध्या स्थिती आपल्याला पाहायला मिळते नवसाती दिवा या टीमची. चला थर्ड अंपायर मागणी केली आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमने की हा फलंदाज सेफ आहे का.
फलंदाज नॉट आउट असेल. फलंदाज सेफ पोहोचलाय क्रीज मध्ये. सेलिब्रेशन चालू केलं होतं विकी बनसोडेने. त्याला देखील वाटलं होतं की फलंदाज बाद आहे, परंतु हा फलंदाज सुरक्षित आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल. गोलंदाजी मार्क वरती मनोज आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि समोर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील रितेशच्या बॅटमधनं मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे. यावेळचा फटका जर पाहिला तर चांगला आहे, गॅप मध्ये आहे, बनबाऊ सीमारेषा पार. रितेश मडवीच्या बॅटमधनं आलाय हा इम्पॉर्टंट चौकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 35 वरती 4 अशी सध्या स्थिती आपल्याला पाहायला मिळते. अजूनही या ओव्हर मधले 2 बॉल शिल्लक आहेत. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. रितेश मडवीच्या बॅटमधनं चौकार अशा फटक्यांची गरज आहे नवसारी दिवा टीमला. विकी बनसोडे, रोशन, त्यानंतर संदेश पाटील असे काय भरपूर चांगले फलंदाज आहेत. टीम गावदेवी तळोली ठिकाणी 35 धावा दाफलकावरती लागले. 4 विकेट आतापर्यंत गेलेले आहेत. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे या मॅच मध्ये, या ओव्हर मध्ये. 34 षटक प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळते. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. यावेळचा बॉल जर पाहिला तर आणखीन एक बॉल मिस झाला. आणखीन एक बॉल डॉट बॉल पाहायला मिळतोय. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे या ओव्हर मधला. 4थ्या ओव्हर मधला शेवटचा 1 बॉल. मनोज खूप चांगली गोलंदाजी. यावेळचा बॉल शॉर्ट ऑफ पुल केलाय. रितेश मडवीच्या बॅटमधनं क्रॅकिंग षटकार येतोय आणि टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 41 धावा. 4 गडी बाद. 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर चांगली स्थितीमध्ये आता 9-7 दिवा संघ. गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या ओव्हर मध्ये हर्षल मडवी आलेले आहेत. स्लॉग ओव्हर मध्ये हर्षल मडवी आपल्याला पाहायला मिळतात. समोरच्या दिशेला आपल्याला स्ट्राईक वरती फलंदाज पाहायला मिळतात. हर्षल मडवी गोलंदाजी मार्कवरती आहेत आणि हर्षल पाटील आपल्याला पाहायला मिळतात जे बॅटिंग करण्यासाठी सज्ज होतील. गोलंदाज तयार. राईट अप ओव्हर द विकेट. चला यावेळचा पहिलाच बॉल मात्र पंचांचा इशारा आमच्या पर्यंत आला. व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉलच्या साह्याने मात्र सुरुवात झालेली आहे. आता मात्र थोडासा जल्लोष आणि थोड्याशा टाळ्या आपल्याला पाहायला जरूर मिळतात टीम नवसाती दिवा यांच्या डगआउट मधनं. कारण की आतापर्यंत तरी थोडंसं शांत ठेवलं होतं या टीमला. यावेळचा बॉल मिस झालेला आहे. हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याचबरोबर मी विनंती करतोय सूर्यकांतजी मडवी बालादादा आपल्याला विनंती करतो या आपण व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. जरी सकाळच्या सत्रामध्ये आपला संघ पराभूत झाला असला तरी आपली जागा या व्यासपीठावरती आहे आणि त्याचबरोबर सन्माननीय राहुलजी पाटील यांना देखील विनंती करतो आपणही या व्यासपीठावरती आपलंही सहर्ष स्वागत. यावेळचा बॉल जर पाहिला तर चेंडू हवेमध्ये आहे. फलंदाज बाद झालेला आहे. हर्षल पाटील मैदानाच्या बाहेर. आणखीन एक विकेट मिळते टीम गावदेवी तळोली या टीमला आणि धक्का क्रमांक 5वा लागतोय 42 या धावसंख्येवरती 9-7 दिवा या टीमला.
चला 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. हर्षल मडवी गोलंदाजी मार्क वरती, खूप चांगली गोलंदाजी डेथ ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळते. नवीन आलेला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय हितेश. हितेशसाठी पहिलाच बॉल हा ऑफस्टमच्या भरपूर बाहेर व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आणखीन 1 रन मिळेल. 43 धावा धाफलकावरती, 43 रन स्कोर कार्ड वरती सध्या आपल्याला पाहायला मिळतो. 43 धावा धाफलकावरती लागलेले आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. आपण पाहतो हर्षल मडवी. हर्षल मडवी यांचा लोअर फुल टॉस पाहायला मिळतो. कव्हरच्या रिजनला क्षेत्ररक्षक आहेत. फक्त एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी, खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये गावदेवी तळवली टीमने सध्या तरी दाखवले आहे. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. 44 धावा दाफलकावरती सध्या लागलेले आहेत. तळवली टीमने पूर्णपणे बॅकफूट वरती ढकलले. यावेळचा बॉल पुन्हा एकदा लॉअर फुलटा समोरच्या दिशेला खेळलेला आहे. 1 रन कंप्लीट झाले. दुसऱ्या रनचा प्रयत्न होईल का? नाही, एकाच रन वरती या ठिकाणी समाधान मानावं लागतं. 1-1 रनने मात्र स्कोर कार्ड पुढे जात असताना 45 धावा दाफलकावरती लागलेले आहेत. अजूनही या ओव्हर मधला शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. 2 बॉल आहेत. यावेळचा बॉल पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतो. इथे रनआउटची संधी आहे. बॉल जर कलेक्ट केला असता तर फलंदाज बाद झाला असता. तो कदाचित इथे फलंदाज जो आहे तो सुरक्षितरित्याने आपल्या क्रीज मध्ये पोहोचलाय. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 46. या बॉलवरती जर मोठा फटका लागला तर खऱ्या अर्थाने या धावसंख्या चेस करण्यासाठी गावदेवी तळवली टीमला देखील इंटरेस्टिंग असेल पाहणं. गोलंदाजी खूप चांगली आहे. नवसाती दिवा या टीमची. गोलंदाज यार व्हाईट मोद विकेट. यावेळचा बॉल समोरच्या दिशेला खेळले. क्षेत्ररक्षक आहेत आणि तिथे खूप चांगला झेल पकडत असताना विकी बनसोडे फलंदाज क्रमांक 6 टीम नवसाती दिवा या टीमचा बाद होतोय. आणखीन एक धक्का लागतोय टीम नवसाती दिवा टीमला आणि संपूर्ण संघ जर पाहिला तर थांबलाय फक्त आणि फक्त 46 या धावसंख्येवरती. म्हणजेच की काय, येणारे चेंडू 30 आहेत आणि 30 बॉल मध्ये 47 धावा गावदेवी तळवली टीमला इथून चेस करायचे आहेत आणि या धावा डिफेंड करायच्या आहेत. नवसाती दिवा टीमला त्या करू शकतात. तेवढी ताकद आहे, तेवढी दमखम आहे नवसाती दिवा या टीमकडे. तो नेक्स्ट मॅच साठी मी विनंती करेन रुद्र 11 महापे आणि सारसोळे टीम, कुशल 11 जय गणेश सारसोळे आणि रुद्र 11 महापे टीम यायचंय. आपण कॅप्टन नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी लगेच केला जाईल. रुद्र 11 महापे टीमचे कॅप्टन आणि जय गणेश कुशल 11 सारस्वती टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती करतोय की आपण या लगेचच नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी. आणि जशी दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल तुमच्या समोर आवाज असणार आहे पुन्हा एकदा बेलापूर गावातील आमचे साथी समालोचक अर्थातच विजयजी म्हात्रे यांचं. थँक्यू.
हॅलो, सुस्वागतम दुपारच्या सत्रामध्ये जमलेल्या तमाम क्रिकेट प्रेक्षकांचं तसेच ट्रिपल एसच्या माध्यमातून लाईव्ह थेट प्रक्षेपण पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं नवसाती क्रिकेट संघ आयोजित नवसाती चषक 2025 या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो. तर नेक्स्ट मॅच असेल पहिल्या फेरीचा शेवटचा सामना. प्लीज सारसोली संघाचा कोणी प्रतिनिधी उपस्थित असेल तर प्लीज संपर्क साधायचा आहे. कुशल 11 सारसोली मापे संघ इथे उपस्थित आहे. सारसोली संघाचा प्रतिनिधी प्लीज आपण कॉपरेट करा. मनोज दलवी आणि हर्षल मडवी ही सलामीची जोडी मात्र खेळपट्टीच्या दिशेने रवाना होते. नवीन चेंडू पुरवा प्लीज. नवीन चेंडू मैदानामध्ये पुरवायचा आहे. मापक असं आव्हान 30 चेंडूंमध्ये 47 धावांचं आव्हान जरूर असेल. गुफरान तर टॉस करून घ्या प्लीज. चला मापे संघाचा संगणक ड्रेस कोड कंपल्सरी आहे याची नोंद असावी अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. चला सारसोले विरुद्ध महापे अशी पुढची लढत पाहायला मिळेल. दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले जातील. टॉस का बॉस मंचावर. तर मान्यवरांना विनंती असेल की आपण देखील टॉस करण्यासाठी जा. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. गोलंदाजीसाठी रोनित आलाय नवसाती दिवा विरोधात गावदेवी तलवली या दोन संघादरम्यान ही लढत आपण पाहतोय. 30 चेंडू आणि 47 धावांचं मापक असं आव्हान. तत्पूर्वी मात्र टॉस केला जाईल सारसोली विरुद्ध महापे या दोन संघादरम्यान. तर तुषार गावंड आणि त्यांच्या समवेत तर टॉस केला जातोय आणि टॉस महापे. सामना संपल्यानंतर निर्णय आपल्याला त्वरित कळवायचा आहे. जाऊया मैदानाकडे. दुसऱ्या सत्राला इथे मात्र सुरुवात होते. 30 चेंडू 47 धावा. आकुडबेटचा चेंडू इथे मात्र पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता परंतु चेंडू आला डॉट. राय लफडा होते माझे सगळं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज. पुन्हा एकदा डॉट बॉल. सलग डॉट बॉलची लाईन इथे मात्र पाहायला मिळते. खातं उघडण्यापासून वंचित ठेवले ते तलवली संघाला. चांगली गोलंदाजी. गोलंदाज रोनित मडवी. हा देखील डॉट परंतु पंचांचा इशारा आव्हानतरच्या माध्यमातून जरूर आले. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न जरूर फलंदाजांनी केले. कुठेतरी लाईन भरकटली गेली आणि आव्हानतरच्या माध्यमातून अखेर काल या धावसंख्येची कोंडी जरूर फोडण्यात आली आहे. चेंडू हवेमध्ये झेलची संधी आणि सोहम याच्या हाताला कुठेतरी फेविकॉल लावण्याची गरज होती की काय आणि झेल सोडलंय पहिलं जीवनदान आणि त्यावर 2 धावा. 2 धावांनी धावफलकाला आकार. 3 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा स्विंग इन मिस. डॉट बॉल. चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क नाही. चांगला अचूक टप्पा पाहायला मिळतोय. गोलंदाज आणि लाईन देखील चांगली. मागच्या चेंडूवर जरूर संधी प्राप्त झाली होती परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये.
शेवटचा चेंडू असेल. या षटकातील फक्त धावा खर्च झाले ते 3, एक आव्हांतर आणि मागच्या चेंडू आलेले ते 2 धावा. हा देखील खोदून काढला आणि चांगलं क्षेत्ररक्षण. हा देखील डॉट एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कंजूसपणाची गोलंदाजी इथे मात्र मैदानामध्ये केली ती रोनित यांनी. फक्त 3 धावा खर्च आणि आता मात्र समीकरणाचा विचार केला तर 24 चेंडू आणि 44 धावा. कॉफी सांगायला लागल. अकरा 11.00 ची सरासरी. चला टीम लिडिंग कमी प्रमाणात घ्या. अजून आपल्याला बरेच सामने खेळवायचे आहेत. नवसाती दिवा त्यांच्या विरोधात आपण पाहतोय गावदेवी तलवली. पहिलं षटक अतिशय सुंदर फेकलं. सोहमने कॅच पकडली असती कुठेतरी ती पहिली सफलता प्राप्त झाली असती. काही हरकत नाहीये. दुसऱ्या षटकासाठी ते गोलंदाज सज्ज होईल. भूषण गावण ज्या रीतीने इथे मात्र गोलंदाजीचा नजराणा दाखवला रोनित याने त्याच पावलांवर पाऊल ठेवले ते मात्र गोलंदाजी. परंतु भूषण यांच्याकडे बऱ्याच कालाचा बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे आणि त्या अनुषंगाने ते मात्र त्यांच्यावर जबाबदारी दिली. आणि तेच अनुभवपणाला लावत असताना पहिला चेंडू निर्धाव. समीकरणामध्ये फेरबदल. 23 चेंडू 44 धावा. सुरेख अशी गोलंदाजी दुपारच्या सत्रामध्ये जरूर पाहायला मिळते. उन्हाचा सावट. पुन्हा एकदा स्विंग इन मिस. स्लोवर पद्धतीचं व्हेरिएशन पद्धतीची गोलंदाजी. जसजसे डॉट बॉल येतील तस तसा दबाव मात्र तलवली संघाच्या फलंदाजांवर जरूर पाहायला मिळेल. आणि जसजसे डॉट बॉल येतील तस तसे मनात गुदगुल्या मात्र नवसाती टीमच्या खेळाडूंमध्ये जरूर पाहायला मिळेल. पुन्हा एकदा डॉट बॉल डॉट डॉट डॉट. कुठेतरी तलवली संघाच्या माध्यमातून डॉट बॉलचे धडे गिरवले जातात आणि याच कारणामुळे शेवटच्या क्षणाला अडथळा निर्माण होण्याची संभव शक्यता आहे. धावसंख्या स्थिरावली गेली आहे फक्त 3. परंतु आता बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला आणि चेंडू चाललाय सीमारेषे पलीकडे. पहिला वहिला चौकार इथे मात्र पाहायला मिळाला फलंदाज मनोज याच्या बॅटमधून. धावसंख्या 4 ने वाढते. 7 धावा धावफलकावर. पहिले 3 चेंडू सरकची निर्धाव. त्यानंतर हा चौकार आणि कुठेतरी निष्ठेचा श्वास आणि मात्र धावसंख्येला लगावलेला लगाम इथे मात्र तुटले की काय याकडे मात्र लक्ष असेल. पॉवर प्ले क्रमांक 2 हाताळत असताना 4 चेंडूमध्ये 4 धावा खर्च झाल्यात. चालू असलेली लढत तलवली विरुद्ध नवसाती दिवा. पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळला गेलाय. वारंवार गतीमध्ये परिवर्तन आणि वारंवार टप्प्यामध्ये परिवर्तन करण्याचा निर्धार इथे मात्र घेतलाय की काय. आणि शेवटचा चेंडू असेल. एक चौकार सोडला तर 4 चेंडू निर्धाव आलेत आणि हा देखील गती परिवर्तन. पुन्हा एकदा या गोलंदाजासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. कुठेतरी आता पाया मजबूत केलाय गोलंदाजांनी आणि त्यावर भर घालण्याची इथे मात्र संधी प्राप्त झाली होती नवसाती क्रिकेट संघाच्या गोलंदाजांवर. विचार केला तर रोनित याने फक्त 3 धावा खर्च केल्या. त्यानंतर भूषण फक्त 1 चौकार आणि 5 डॉट. हा कारनामा इथे मात्र 2025 नवसाती चषकामध्ये जरूर पाहायला मिळालाय. होम ग्राउंड आहे आणि होम ग्राउंडवर आपले पाठीराखे मोठ्या प्रमाणात आहेत याचा विचार करून इथे मात्र खेळ करत असताना जरूर पाहायला मिळतोय आणि चांगली गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळाली. समीकरणाचा विचार केला 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये 40 धावांची आवश्यकता.
आता 13.33 सरासरी गाठावी लागेल. जसा डॉट बॉलचे पर्सेंटेज वाढले जातात तसा मात्र धावसंख्येचा येणाऱ्या धावसंख्येचे पर्सेंटेज वाढले जातात आणि ते तिथे पाहायला मिळाले. 47 धावांचं आव्हान 30 चेंडूंमध्ये होतं. त्यानंतर 3 आल्या पहिल्या षटकामध्ये 44 11.00 ची सरासरी झाली. त्यानंतर दुसरं षटक कंजूसपणाचा चौकार फक्त एक पाहायला मिळाला. धावा उरल्या तर 40 आणि आता मात्र 18 चेंडू 40 म्हणजेच 13.33 ची सरासरी आणि गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा रोनित याच्यावर जबाबदारी स्वीकारली, विश्वास दाखवलाय. ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये विश्वास सार्थ केला होता त्या पद्धतीने या षटकामध्ये पुन्हा एकदा त्याच पद्धतीची गोलंदाजी आणि तोच फलंदाज आहे ज्याला रोनित याने डॉट बॉल काढले होते, हर्षल मडवी. आता मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये पहिला चेंडू आलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून जरूर पाहायला मिळाला रितेश आणि पहिल्या चेंडूवर 1 धाव. धावसंख्या धावफलकावर 8. अजून देखील 39 धावांची आवश्यकता. या सामन्यामध्ये चांगली रंगत भरली आहे. वारंवार मात्र आकड्यामध्ये बदल होतो, म्हणूनच म्हटलं जातं सरड्याप्रमाणे रंग बदलवणारा खेळ कोणता तर तो क्रिकेट. आता मात्र ब्लॉक होल, चांगला ब्लॉक होल हाताळला गेलाय. डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा चेंडू चांगला खेळून काढला. लॉंगॉनच्या दिशेने चांगले क्षेत्ररक्षण होते, फक्त मिळेल ती सिंगल. सलामीवीर आहेत आणि सलामीवीराने इकडे जखडून ठेवण्याचं काम केलंय ते दिवा संघाच्या गोलंदाजांनी. चांगली रणनीती आखली गेली आहे. चांगला गोलंदाज नवनिर्वाचित पाहायला मिळतो रोनित. त्याच्यावर वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक हाताळण्याची पूर्णपणे जबाबदारी. अजून देखील मोठा फटका आला नव्हता. पुन्हा एकदा झेलची संधी आणि ते मात्र फलंदाज क्रमांक 1 बाद झाला. हर्षद मडवी बॅक टू द डगआउट. एक चौकार वगळता अजून एकही चेंडू सीमारेषी पलीकडे गेला नाहीये. आतापर्यंत विचार केला तर एकूण 18 चेंडूंची माफ करा 16 चेंडूंची समाप्ती झाली आहे आणि 16 चेंडूंमध्ये धावा झाल्या ते फक्त 9. नाही राहू दे आज तू लिहते गेस को तू ये बाजूलाच राहा. नाही तू ये बाजूलाच राहा. ये बाजूला राहा. हे नवीन बॅट्समन कोण आला? नवीन फलंदाज अष्टपैलू खेळाडू विकी बनसोडे. कमी कालावधीमध्ये नक्कीच नवी मुंबईच्या क्रिकेटमध्ये ज्याने आपलं नाव कोरलंय विकी बनसोडे, ज्याच्यावर मात्र असेल जबाबदारी. क्रमांक 3 वर दाखल झाले तलवली संघासाठी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रोनित सज्ज होईल आणि आता पुन्हा एकदा झेल हवेमध्ये गेला आहे, परंतु गोशांकित क्षेत्रामध्ये चेंडू दाखल होत असताना 1 धावाने 1 या धावसंख्येने स्वतःचं वैयक्तिक खातं खोलून संघाला मात्र दुहेरी आकड्यामध्ये पदार्पण करून देतोय तो विकी बनसोडे. धावसंख्या धावफलकावर 10. या षटकाचा विचार केला तर शेवटचा 1 चेंडू शिल्लक समीकरण आतापर्यंत 13 चेंडू आणि 13 चेंडूंमध्ये आवश्यकता असेल ती 37. सामना होता कुठे आणि नेलाय कुठे, म्हणूनच मी उल्लेख केला की सरडेप्रमाणे वारंवार रंग बदलवणारा खेळ कोणता असेल तर क्रिकेट. शेवटचा चेंडू अजून शिल्लक आहे तिसऱ्या षटकातला. या चेंडूवर जर मोठा फटका आला तर येणारी रंगत नक्कीच रणधुमाळी पाहायला मिळेल. गावदेवी तलवली आणि त्यांच्या विरोधात खेळ करत असताना धावा डिफेन्स करत असताना पाहायला मिळतोय स्वतःचा घरचा संघ, आयोजक संघ नवसाती क्रिकेट संघ दिवा.
हॅलो. तर विनंती आहे आपले सारसोले गावचे लिजेंड प्लेयर व क्रिकेटचे समर्थक लारादादा, आपण या व्यासपीठावर नवसाती क्रिकेट संघ आयोजित नवसाती क्रिकेट चषक 2025 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तसेच कुशलदादा यांचं देखील शुभागमन झाले. पूर्ण सारसोले संघाचं हार्दिक स्वागत आहे. नेक्स्ट मॅच मध्ये त्यांचा खेळ जरूर पाहायला मिळेल. चला पुन्हा एकदा मॅच कडे जाऊया. शेवटचा चेंडू रोनिश सज्ज झालाय. आता मात्र इथून खोदून काढलेला चेंडू मिस टायमिंग आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक झेल होईल का, आणि सुंदर झेल टिपलाय आणि इथं मात्र फलंदाज बाद झालाय. विकी बनसोडे याचा देखील आला खेळ संपुष्टात. हादरा क्रमांक 2 लगावलाय तलवली संघाला आणि आता बॅकफुटवर जात असताना तलवली संघ येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये आवश्यकता असेल 37 धावांची. लो स्कोरिंग सामना होता कुठे आणि नेलाय कुठे, मूळ कारण ते म्हणजे रोनित मडवी. 2 षटक हाताळले गेले आणि धावा खर्च केल्या त्या फक्त 5. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे प्रेक्षक मायबाबू. 5 धावा खर्च करून 2 विकेट, 6 धावा खर्च केल्यात. माफी असावी. 6 धावा खर्च करून 2 महत्वाचे विकेट जरूर घेतलेत आणि नवी मुंबईचे उत्कृष्ट पंच दत्ता सर यांचं देखील व्यासपीठावर शुभागमन झाले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. 4थ्या षटकाला सुरुवात आणि 4थ्या षटकाच्या सुरुवातीला रोहन पवार याच्या खात्यामध्ये हा पहिला विकेट. सोहम पवार माफ करा, सोहम याच्या खात्यामध्ये हा पहिला विकेट जरूर पाहायला मिळालाय आणि पूर्णपणे मात्र वर्चस्व या सामन्यामध्ये वर्चस्व गाजवत असताना पाहायला मिळते तो नवसाती टीम. कोण रोहन आला का? नवीन फलंदाज रोहन मराठे काहीसा सामन्यापासून दूर चाललाय तलवली संघ. 30 चेंडू 47 आवश्यकता असताना देखील इथे मात्र बॅकफुटवर जात असताना पाहायला मिळतोय. आता मात्र उंच असा चेंडू पाहायला मिळतो. या इनिंगचा पहिला षटकार फलंदाज रोहन मराठे याच्या बॅटमधून येतोय. कुठेतरी संजीवनी टाकण्याचं काम जरूर केलंय. समीकरणाचा विचार केला तर येणारे चेंडू शिल्लक असतील इथून 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 10 चेंडूंमध्ये आवश्यकता असेल 31 धावांची. 31. चांगलं कमबॅक. चेंडू चाललाय गोशांकित क्षेत्रामध्ये. 9 चेंडू 30 धावा, 30 धावा 9 चेंडू. लेग बाईच्या माध्यमातून धाव मात्र धावफलकावर ऍड होईल. धावफलकावर धावा लागल्या त्या 17. चांगली लढत, कडा मुकाबला पाहायला मिळतो होम ग्राउंडवर. इथे मात्र तुटून पडले तो नवसाती क्रिकेट संघ दिवा संघ. अति महत्वाचे असे हा षटक आणि या षटकाचा पूर्णपणे विचार केला तर हा दुसरा षटकार जरूर पाहायला मिळाला आणि या षटकाराने थोडासा का होईना सामन्यामध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न इथे तलवली संघाचा जरूर पाहायला मिळतोय. आता मात्र समीकरण चेंज. 8 चेंडू 24 धावा, 24 धावा 8 चेंडू. 2 अति महत्वाचे चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज सोहम ज्याच्या खांद्यावर असेल जबाबदारी. या जबाबदारीला कितपर्यंत अनुसरून गोलंदाजी करेल हे देखील पाहावं लागेल. जे मागच्या 3 षटकामध्ये झालं नव्हतं ते मात्र या 4थ्या षटकामध्ये होत असताना पाहायला मिळतंय. वारंवार बदलणारा आकड्यांचा खेळ. थोडंसं दडपण जरूर पाहायला मिळतं गोलंदाजावर. पुन्हा एकदा आकडव्याचा चेंडू. आता मात्र मिस टायमिंग स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये आणि दुसरा झेल सोडलाय. नक्कीच
सोहम याच्या हाताला फेविकॉल लावण्याची गरज आहे. चेंडू काय अडकला जात नाही. धावसंख्या धावफलकावर 24-24. 7 चेंडू 23 धावा. इथे जर षटकार आला तर शेवटच्या क्षणाला मात्र 6 चेंडू 17ची आवश्यकता असेल. परंतु काय होईल, काय बिघडेल हे देखील पाहावं लागेल. आणि इथे काय घडलंय, आवश्यकता होती का? अवांतर स्वरूपाचा चेंडू. पुन्हा एकदा समीकरण चेंज. 7 चेंडू 22 धावा. सोहम पवार रात्रंदिवस या मैदानावर प्रॅक्टिस करत असतो आणि त्याच खेळपट्टीवर गोलंदाजी करण्यासाठी हा शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालाय. आणि चांगला ब्लॉक हो. प्रॅक्टिस मॅन परफेक्ट जरूर सांगलं जातं, त्याचं प्रत्युत्तर इथे मात्र सोहम याने दिलंय. आणि एक स्मित हास्य वनडे आल्यानंतर पाहायला मिळालं. आता मात्र समीकरण 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये आवश्यकता असेल गावदेवी तलवली संघाला 21 धावांची. अति महत्वाचा सामना पुढच्या फेरीमध्ये दाखल होण्यासाठी जरूर पाहायला मिळेल. कोणत्या गोलंदाजावर जबाबदारी दिली जाईल याकडे मात्र लक्ष. आणि अखेरकार गिरीश याच्या हातामध्ये मात्र पूर्णपणे या सामन्याची धुरंधर सांभाळण्यासाठी नवसाती संघाकडून गिरीश सावंत पाहायला मिळतोय. धावा वाचवायच्या त्या 21 आणि इथे मात्र धावा करायच्या तलवली संघाला 6 चेंडूंमध्ये 21. आणि फलंदाज जरूर आपण पाहतोय रोहन आणि त्याच्या संगत संदेश. रोहन याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार आलाय. पुन्हा या षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळेल का याकडे मात्र लक्ष. कोण जिंकेल आणि कोण परतीचा प्रवास करेल यासाठी मात्र 6 चेंडूंची औपचारिकता शिल्लक. आणि ते 6 चेंडू हाताळण्यासाठी नवसाती संघाकडून आलाय गिरीश सावंत. त्याला 2 हात करण्यासाठी गावदेवी तलवली संघाचा रोहन. इथे मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न. स्विंग इन मिस. चांगलं यष्टीरक्षक तुषार पाटील याच्या माध्यमातून. जसा डॉट बॉल पडतील तसा मात्र आवाज जल्लोष मात्र पाहायला मिळतोय दिवा संघाकडून. परंतु आता स्लॉट मध्ये आणि त्याला पाठवलं प्लॉटच्या बाहेर. आला हा षटकार. 4 चेंडू आणि 15. अजून देखील सामना संपलेला नाहीये. कारण तलवली संघाचा फलंदाज रोहन सांगतोय कारण आमच्यात देखील आहे ती दम आणि आमच्यात देखील आहे ती ताकद. होत्याच नव्हतं, इथे होईल का? चार चेंडू आणि 15 धावा या समीकरणावर पोहोचला हा सामना. संघर्षाची लढाई इथून मात्र चालू आहे. प्रयत्न केल्याशिवाय इथे मात्र विजय संपादन होणार नाहीये. आणि ते प्रयत्न करत असताना जरी सलामीचे 2 एकूण 3 सलामीचे फलंदाज बाद झाल्यानंतर 5व्या क्रमांकावर येऊन आपल्या संघाचा डाव सावरण्यासाठी सज्ज झालेला हा रोहन कुठेतरी येणाऱ्या कालामध्ये नवसाती दिवा संघाची धडधड वाढवतोय की काय? कारण त्याच्या बॅटमधून आलेला हा षटकार कुठेतरी संजीवनी देतोय, विजयाचे स्वप्न दाखवतोय ते तलवली संघाला. आणि ते स्वप्न कोणाचं पूर्ण होईल? नवसाती दिवा संघाचं की फलंदाजी करत असताना स्वप्न पूर्ण करून देईल तो रोहन. चार चेंडू 15 धावा उत्कंठा शिगेला जरूर पोहोचले आहे. अति महत्वाचे हे 2 चेंडू. या 2 चेंडूवर मात्र या सामन्याचं चित्र पलटेल. 2 चेंडू मध्ये एखादा मोठा फटका आला आणि इथे झेलची संधी ज्याच्यासाठी रचलं होतं झालं तो मासा जाल्यामध्ये फसलाय आणि फलंदाज क्रमांक 4. परंतु एकदा रोहनसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे.
3 षटकार ठोकून आपल्या संघाला सामन्यामध्ये परतवण्याचं काम जरूर झालंय. धावसंख्या फलकावर जरूर पाहायला मिळते ती 4 गडी बाद 32. 3 चेंडू 15 धावा. अजून देखील संधी आहे. संकटाचा काळ प्रत्येकाचा ठरलेला असतो, तो कायम कुठेच मुकायचा राहत नसतो. परिस्थिती कशीही असो, जगण्याची हिंमत कायम ठेवली पाहिजे आणि इथे जिंकण्याची हिंमत ठेवली तर मात्र मोठे फटके येतील. परंतु इथे जर आपण सामना सोडला तर मात्र दुसऱ्या सामोऱ्या संघाच्या पदरामध्ये विजय प्राप्त होईल. परंतु विजय कोणाचा होईल? 3 चेंडू आणि धावेची आवश्यकता आहे 15. लोअर फुलटॉस चेंडू भिरकावला. इथे घडलंय काय? चेंडू हवेमध्ये बराच काल होता आणि विसावला गेलाय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि फलंदाज क्रमांक बाद होईल इथून 5. आता मात्र पूर्णपणे वर्चस्व नवसाती क्रिकेट संघाचा जरूर पाहायला मिळतोय, कारण समीकरण येणारे 2 चेंडू आणि 15 धावा. लो स्कोरिंग सामना देखील जिंकण्याची ताकद या नवसाती क्रिकेट संघामध्ये हे दाखवून दिलंय. आणि आता मात्र एका चेंडूची औपचारिकता शिल्लक असेल पहिला विजय संपादन करण्यासाठी. नक्कीच त्याचं मूळ कारण विजयाचं काय असेल? महत्वाचा मोलाचा वाटा रोनित आणि फक्त रोनित. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. हार्दिक अभिनंदन. नवसाती दिवा संघ आणि हाडलक गावदेवी तलवली संघ आपल्याला देखील पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा असतील. नेक्स्ट मॅच जरूर पाहायला मिळेल. सारसोले त्यांच्या विरोधात महापे. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीचा शेवटचा सामना असेल. महापे संघ आपला निर्णय गोलंदाजी स्वीकारले तर चला सारसोली संघ प्लीज आपली सलामीची जोडी पाठवा. जवळजवळ आपण विचार केला तर 3:30 वाजून 30 मिनिटं झालेत. आपल्याला अजून 3 सामने कव्हर करायचे. कुणी कुठे जाऊ नका, पाहत राहा. नवसाती क्रिकेट संघ आयोजित नवसाती चषक 2025 हा थरार. या पुढचं धावतं समालोचन करण्यासाठी मी नवी मुंबईचा बुलंद आवाज नेहरू गावचे आपले सर्वांचे लाडके रोहित गोपी सरांना विनंती असेल की आपण मायक्रोफोनवर यायचं आहे.